अखिल भारतीय पद्मशाली संघम पश्चिम महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष म्हणून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांची निवड झाल्याबद्दल जनसेना शाखा सोलापूरकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्राच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा जनसेना सोलापूर शाखेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। हा सत्कार सोहळा सोलापुरातील मार्केट यार्ड इथं मोठ्या उत्साहात पार पडला। जनसेना सोलापूर शाखाध्यक्ष श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे यांच्या हस्ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। दरम्यान यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पश्चिम महाराष्ट्र पातळीवर पद्मशाली समाजाचं संघटन अधिक मजबूत करू असा विश्वास व्यक्त केला। या सत्कार समारंभाला ऑल इंडिया पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, श्रीनिवास चिलका, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, माजी अध्यक्ष राकेश पुंजाळ, निकेल यन्नम, श्रीनिवास बिटला, अनिल कोंडा, श्रीनिवास मंथेन, दत्तात्रय बंदगी, नरेंद्र बल्ला, राघवेंद्र शासम यांच्यासह जनसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखेरीस डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सर्वांचे आभार मानत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। अखिल भारतीय पद्मशाली संघम या पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष म्हणून आज माझी निवड करण्यात आली होती। त्यासाठी आम्ही हैदराबादला तिथले अध्यक्ष स्वामी कंडिकटला व अखिल भारतीय पद्मशाली संघम चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे पद्मशाली समाज आपल्या शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व समाज बांधवांना माझ्याबरोबर मी घेऊन समाज हिताचे आणि लोकोपयुक्त असे कार्य पुढच्या माझ्या काळात करण्याचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे जनसेवा हीच सेवा ही माझं धोरण आहे। मी डॉक्टर म्हणून मागच्या 7 वर्ष सोलापुरात लोकांची सेवा करतच आहे। आज माझ्यावरती एक नवीन जबाबदारी समाजाने व मोठ्या माझ्या श्रेष्ठींनी टाकलेली आहे।